अहो ऐकलत का? काय पण सांगण्याआधी अहो तुमच्या तुक्यानं कोळमी पाठवलीये. पुलाव करा झकास पैकी आणि कोंबडीचा रस्सा करा झणझणीत. आम्हाला खुश झाला पाहिजे. अहो पण हे सकाळपासून कितींदा सांगताय. अमर काही तुमचाच मुलगा आहे? हो. अहो पोरानं रूप तुमचं घेतलंय चला. पण मर्दमुखी आमची घेतलीये. कधी काळी आम्ही बंदूक चालवली पण पोरगा आता कोर्टात खटले चालवणार. सरकार 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 काय रे काय झालं? अहो लय उच्छाद बांधलाय तुमच्या ह्या इलायती कोंबड्यानं. म्हणजे काय केलं यानं? काय केलं? हा. अहो ह्यो काय बी करत नाही हा. पण न बोलून मात्र शान आहे. हा अहो म्हणजे? ह्याचा रुबा बघून शान समध्या कोंबड्या कोक 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 असं म्हणून ह्याच्याच मागणं फिरायला लागल्यात नव. अहो ऐकलत का? अरे चालायचं. पुरुषाच्या रुबावावर बायकाच भाळणार. सरकार काय रे? जरा बंदूक पाहिजे होती. बंदूक का? कोणाला गोळी बिळी घालणार आहेस का? अच्छा अहो मला न ग हा. आपल्या अमरदादानं बंदूक साफ करून ठेवायला सांगितली होती. हा हा म्हणजे शिकारीचा भेद दिसतोय. मुलगा कोणाचा? हा. अरे अमर आला वाटतं. नमस्कार मा. अक्षमंतू. नमस्कार आबा. अमर अरे किती वाढलास रे तू. बघा मा तुम्हाला मी नेहमी वाढलेला दिसतो. तब्येत बघा कशी सुधारली आहे माझी. काय प्रताप बाळ अभ्यास करता का नाही? का नुसत्याच उड्या मारता? तुला काय वाटलं तूच फक्त मोठा वकील होणार आहेस? मी सुद्धा डॉक्टर होणार आहे. डॉक्टर ऐका सुई बघितली की मैलभर लांब पळतो. चल चल आज चल. डॉक्टर काळजी करण्याचं काही कारण नाही. शरीर आपण काढून टाकू.
डॉक्टर काय झालं? यू आर लकी माय फ्रेंड. ऑपरेशन इज सक्सेसफुल. रक्तस्राव झाला असता तर मृत्यू ओढवण्याची शक्यता होती, पण आपण वेळेवर काळजी घेतली. खरं सांगू, याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. बाय द वे, आपण त्यांचे हा? मी त्यांना आज जाऊन भेटू शकतो का? अजून त्या शुद्धीवर आलेले नाहीयेत. थोड्या वेळाने येतील, मग आपण भेटू शकाल. थँक्यू डॉक्टर. कुठं आहे माझी लेक? आत आहे, पण अजून शुद्धीवर आलेली नाही. कशी आहे ती? कुठं लागलंय तिला? बरी आहे ना हो? हो, घाबरायचं काही कारण नाही. छरे हाताला लागलेत. ऑपरेशन आताच झालंय. तरी मी जाताना तुला बजावून सांगितलं होतं जपून बार काढ म्हणून. पण आबा, माझं जरा ऐकून तरी घ्या. मी रानात बार काढला नाही. ती तर चांगलं उडून नदीच्या पात्रावर आलं ना, तेव्हाच सापडला मी. काही सांगू नकोस. अरे समोरची एवढी पोरगी दिसली नाही तुला? पण आबा, माझं जरा त्यांचा काय बी दोष नाही सरकार. आमची पोरगीच मुलखाची अवकळ. सकाळ नाही, संध्याकाळ नाही, केंजाळातली फुलं गोळा करायचा अजबी नाद आहे पोरीला. डॉक्टरनी औषधं ताबडतोब आणायला सांगितलं. बर. द्या तू कागद इकडे. नाही 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 नाही. पाटील, पोरीच्या औषध पाण्यापायी एक पै देखील खर्च करू देणार नाही मी तुम्हाला. असं काय म्हणताय सरकार? छोट्या सरकारांनी काय मुद्दाम गोळी घातली वय? अहो म्हणून काय झालं? अमर, हं? हे पैसे घे आणि औषध आण, फळही आण. जी आबा. पण सरकार, चला हो, एवढ्यात काही भेटू देणार नाहीत. चला या पाटील, बसा. पाटील, एक विचारू का? विचारा की. अहो या जबाबदारीतून सुटला कसं नाही अजून? काय सांगू सरकार, पोरीचा नमुनाच अजब. लग्नाचा विषय काढला की कानावर हात ठेवती. म्हणती मला मोर शिकायचंय, लगीन करायचं नाही एवढं. एवढंच होय? अहो लग्न झाल्यावर शिकेल की हवं तेवढं, याला काय हरकत आहे? पर ते कसं जमायचं सरकार? आपला समाज एवढा कुठं सुधारलाय? पाटील, सुपारी घ्या. मीरा पाटीलचे वडील कोण? मी का? काय झालं? काय घाबरू नका, ते शुद्धीवर आलेले आहेत, तेव्हा तुम्हाला भेटायला हरकत नाही. सरकार, चला सरकार. चला चला चला. मीरे, मीराबाई, कशी आहे? बरी आहेस ना व? मीराबाई, बाबा, हा, अजिबात भ्यायचं नाही हा पुरी. डॉक्टरनी सांगितलंय लवकर बरी होशील. अजिबात चिंता करायची नाही. हा, आपण का आश्चर्य वाटलं? अगं आमच्या चिरंजीवांचा असा प्रताप. त्या हे आले आमचे तिरशिंगराव. नाही हो, त्यांची काहीच चूक नाही. मी हा, अजिबात बोलायचं नाही, निवांत पडून राहा. अरे पाटील, जातो. वाड्यावर लोक काळजीत असतील. हे पोरी, स्वस्त पडून राहा, नाही तर पळशील पंचगंगेवर कमळ तोडायला. खांबासारखा उभा काय? जा 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 जा. माफ करा, माझ्या चुकीमुळे केवढा त्रास भोगावा लागला तुम्हाला. राहू द्या. मी म्हटले का तुम्हाला काही? खरंच तुम्ही रागावला नाहीत, हा तुमचा मोठेपणा. पण काय हो, कमळं खरी तितकी आवडतात तुम्हाला?